खरं तर विकास शेठचं कार्य फार मोठं आहे या पश्चिम शहरामध्ये आणि एक आमचे संबंधसुद्धा आहेत त्यांच्यासोबत. आमच्या शिवसैनिकाशी त्यांचे नेहमीच स्नेह भेटी होत असतात. आमचे काही पदाधिकारी पण त्यांचे मित्र सवंगडी आहेत. दीपेशजी त्यांचे नातेवाईक आहेत. आमचे जिल्हाप्रमुख आहेत ते त्यांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की बाबा चला साहेबांना एक जस्ट भेट देऊया आणि कारण त्यांच्या नावातच विकास आहे. ते जर या परिवारामध्ये सामील झाले तर आम्ही मनापासून त्यांचा आभार मानेल आणि या शहरामध्ये जास्तीत जास्त विकास करण्यासाठी आम्ही त्यांना प्रयत्नशील राहणार आहोत. उपनेते बोलले, कोण होते उपनेते? गुरुनाथजी खोत साहेब आमचे उपनेते आहेत आणि या एरियाचे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आहेत ते. आणि जस्ट आम्ही भेट केल्यानंतर त्यांना सांगितलं की बाबा या बाबतीमध्ये विकासजींना मी सदिच्छा भेट घेण्यासाठी चाललो आहे. तर ते मला बोलले द्या मला बोलायला, मलासुद्धा बोलायचं आहे. तर साहेबसुद्धा त्यांच्याशी विकासजीशी बोललेले आहेत. पण मी तुम्हाला लास्ट जाता एवढंच सांगेन, विकासजीचं आम्ही या शिवसेना परिवारामध्ये कधीही स्वागत करायला तयार आहोत. कारण त्यांच्या नावात विकास आहे, त्यांच्या कार्यात विकास आहे आणि त्यांच्या प्रत्येक बाबतीमध्ये विकास आहे. ते आले तर या शहराचा, या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा विकास 100% होईल अशी मी तुम्हाला शिवसेना शहर प्रमुख ग्वाही देतो. धन्यवाद. डोंबिवली शहरातील ज्येष्ठ भारतीय जनता पार्टीचे नेते आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी सभापती सन्माननीय विकास म्हात्रे साहेबांच्या आईचं शुक्रवारी वर्षश्राद्ध होतं. पण मी बाहेर गावी असल्यामुळे मला त्या वर्षश्राद्धाला जाता आलं नाही, म्हणून आज त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याच बाजूला माझे सासरे राहतात. त्यांची 10 दिवसापूर्वी बायपास सर्जरी झाली होती. सासऱ्यांनाही भेटायचं होतं, त्याचबरोबर विकास म्हात्रेंनाही भेटायचं होतं. त्यामुळे मी विकास म्हात्रे साहेबांची भेट घेतली. तो आमच्या पक्षात यावा असं आपलं कुठलीही त्याची चर्चा झाली नाही. दोघे फक्त गप्पा मारत होतो. फक्त त्यांना एक खंत आहे की त्याचं स्वतःचं संरक्षण काढलं, त्याच्यामुळे त्यांना प्रचंड दुःख झालेलं आहे. कारण त्याचं संरक्षण काढायला नाही पाहिजे हे मी त्या मताचं आहे. कारण त्यांना सगळीकडे फिरावं लागतं. मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील आणि ठाणे आपले जिल्ह्याचे CP साहेब यांच्याशी मी स्वतः चर्चा करून की बाबा अशा व्यक्तीला बंदोबस्त देणं गरजेचं आहे. कारण ते दिलं तर कुठे अवघड ठरणार नाही, म्हणून त्यांना बंदोबस्त द्यावा अशी मी विनंती करणार आहे. नाही, मी असं आपल्याच माध्यमातून ऐकलं होतं, पण असं काही आज बैठक घेताना कुठल्या प्रकारची चर्चा झाली नाही की ते कुठल्या पक्षात जातील, काय जातील. आणि मीही विचारलं नाही की तुम्ही आमच्याकडे येणार आहात का, आणि त्यांनीही विचारलं नाही की तुमच्याकडे आम्ही येऊ का. म्हणून खाली एक आईचं श्राद्ध होते, त्याच्यामुळे भेट होती आणि दुसरं काही चर्चा नव्हती. नाही, त्यांनी त्याचं मत पहिलं त्यांनी सांगितलं पाहिजे, त्याचे विचार ठरले पाहिजे की त्यांनी कुठल्या पक्षात जावा. जर तो आमच्या पक्षात असेल तर आनंदच आहे ना, त्याच्याबद्दल वावगं नाही. पण त्यांनी निर्णय घ्यायचा, आम्ही त्याला सांगणार नाही की आमच्याकडे या म्हणून, कारण तो स्वतःचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. तुमच्या पक्षात येण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार का? लक्षात घ्या, हा त्याचा विषय आहे. भारतीय जनता पार्टीचा असलेला हा पदाधिकारी आहे. त्यांनी निर्णय घेतल्यानंतर कुठलाही पक्ष असं बोलला नाही की आमच्या पक्षात येऊ नये, मग तो त्याचा विषय आहे. मला भेटण्याकरता धाकडे गटाचे सर्व जिल्हाध्यक्ष पण आले होते. काही माझ्याकडे कार्यक्रम पण होता. काल देखील त्यांचे कार्यकर्ते दीपेश म्हात्रे जिल्हाध्यक्ष आले होते. माझ्या घरी माझ्या आईचा वर्षश्राद्ध होता, त्यानिमित्ताने ते आले होते. आज देखील त्यांचे ठाकरे साहेबांच्या गटाचे, उदय साहेबांच्या गटाचे सर्व कार्यकर्ते येऊन भेटतात. परंतु मी सर्वांना हेच सांगतो की माझ्या प्रभागाचा, दोन्ही प्रभागाचा विकास करण्याकरता जो पक्ष मला मदत करणे, विकास निधी देईल, त्या पक्षाकडे माझा कल असणार आहे, ही अशी भावना मी व्यक्त केलेली आहे. असं काही कोणाबरोबर बोलणं झालेलं नाही. कारण शुभेच्छा द्यायला कोणी कुठलाही पक्ष जाऊ शकतो. कारण मला येऊन सांगतात की असं जाय हे करायचे, परंतु मी प्रत्येक जे कोण आले त्यांना सांगितलं की विकास कामासाठी माझ्या वाड्यात विकास कामं अपुरे राहिलेत, त्या विकास कामाचा जो निधी देईल त्या पक्षाकडे माझा कल असणार आहे. मी राजीनामा दिल्यानंतर माझ्याशी कुठल्याही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कोणी संपर्क केला नाही. संपर्क केला असता तर मी राजीनामा दिला आणि त्याच दिवशी माझा रात्री सुरक्षा रक्षक पोलीस बंदोबस्त हा मी पे करत होतो. म्हणजे पैसे भरून 3.5 वर्षापासून होतं. तो बॉडीगार्ड माझा जवळजवळ 8 घंट्यानंतर लगेच काढून टाकला माझा. म्हणजे रात्री मी दिला आणि सकाळी माझा बॉडीगार्ड दुपारी काढून टाकला. हे पोलीस बंदोबस्त.
तर ते ते असं आपण जे जिल्हाध्यक्ष BJPचे बोलले हे मला वाटतं अवघड ठरणार नाही. जर त्यांना जी इच्छा असती तर मग त्यांनी संपर्क कोणी केला असता माझ्याशी, परंतु कुठल्याही भाजपच्या आमच्या नेत्यांनी संपर्क केला. खाली बघा होता तर अंगरक्षक काढून टाकला, बॉडीगार्ड पोलीस बंदोबस्त आले नाहीत. कोणीही आला नाही आणि त्यांना नको असेल म्हणून त्यांनी की बॉडीगार्ड पण पोलीस बंदोबस्त पण काढून टाकला. तर पुढची भूमिका काय असणार? पुढची भूमिका हीच आहे माझी की जो मला पक्ष निधी देईल माझ्या वाडाच्या विकासाकरता नक्की त्या पक्षात जाण्याचा मी प्रयत्न करेन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.